राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 4 महिने पूर्ण झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज विद्याप्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळाला अभिवादन केलेले आहे। आपल्यासोबत दादा आहेत। दादा, खरं तर आज 4 महिने पूर्ण झालेले आहे, काय सांगाल? आताच अभिवादन केले। एकतर अशी घटना घडलेली आहे, आज 4 महिने होऊन सुद्धा आमचा कुणाचाच विश्वास बसत नाही आणि 4 महिने झालेत असं अजिबात वाटत नाही। ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, मी तिथं बारामती विमानतळावर गेलेलो। लगेच एक 5-10 मिनिटातच मी तिथं पोहोचलो, पण तरी आजही विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाहीयेत। 4 महिने होऊन गेले, आपण सगळे इथं काम करतोय, प्रयत्न करतोय, पण दादा हे दादाच होते आणि बारामतीकर महाराष्ट्रात दादा गेल्यामुळे पोरके झालेत आणि दादा आपल्यामध्ये नाहीत हे आज सुद्धा बारामतीकरांना पटत नाही, त्यांचा विश्वासच बसत नाहीये। दादा, एकंदरीत जो झिरो रिपोर्ट आहे कर्नाटक सरकारच्या वतीने वर्ग करण्याची मागणी होत आहे, रोहित पवार देखील त्याचा पाठपुरावा करत आहे, परंतु अजून तो FIR येतो वर्ग झालेला नाही, कसं बघतो? नाही, सगळे आपल्या आपल्या प्रयत्नांनी तिथं पाठपुरावा करतायत। जय पवार माझा धाकटा भाऊ, तो पण CIDच्या संपर्कात आहे। पारदादा त्यांच्या पद्धतीने तिथं काम करतायत। वहिनींना पण चौकशी पाहिजे, शासनाकडून पण चौकशी तिथं चालू आहे। CID असेल, CBI, DGCA, AIIB असे खूप लोक तिथं वेगळे संस्था चौकशी करत आहेत। पण एकाच गोष्टीची खंत वाटते की आता 4 महिने होत आलेत आणि आम्हाला सगळ्यांना आता उत्तर पाहिजेत की नक्की काय झालं। शासनाचा जेव्हा प्राथमिक अहवाल आपल्या सगळ्यांच्या समोर आला, तो कुणालाच न पटण्यासारखा होता। त्याच्यात काय तिथं मुद्दे त्यांनी असे मांडलेत की तिथं झाड होतं त्याच्यामुळं अशी घटना घडली किंवा असे काही गोष्टी ते तिथं बोललेत। आम्ही बारामतीकर म्हणून तिथं आम्ही जात असतो। गोजूबावी हे जिराईत भागातलं एक गाव आहे, तिथं झाडं नाहीत, काय नाही। त्याच्यामुळे जे काही त्या रिपोर्टमध्ये आलं हे सगळं बारामतीकरांना न पटण्यासारखं होतं आणि आम्ही सगळ्यांनी संयम ठेवलाय, संयम दाखवला। सरकारवर आमचा विश्वास आहे, शासनावर आमचा विश्वास आहे। आज ना उद्या सत्य आमच्या सगळ्यांच्या समोर येईल। आम्हाला आता काहीतरी सांगतील किंवा त्यांचा दुसरा रिपोर्ट येईल, काहीतरी जनतेच्या समोर येईल, हीच आमची अपेक्षा होती, आमची आशा आहे। पण आजपर्यंत कुठलीही माहिती आमच्या समोर आलेली नाहीये, हीच एक सगळ्यांना खंत आहे। तुमच्या माध्यमातून आम्ही सगळे एक विनंती करतो की लवकरात लवकर त्यांचा रिपोर्ट जनतेच्या समोर यावा। ही चौकशी जास्त गतीने व्हावी, थोडं जास्त जरा स्पीडने ही चौकशी झाली पाहिजे। ते आपल्या सगळ्यांचे ते दादा होतेच, माझे ते काका होते, पण हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे हे खूप मोठे नेते होते आणि त्यांच्याबद्दल जर असं होत असेल आणि चौकशी होत नसेल किंवा एवढी स्लो जर चौकशी होत असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय, बघायचं कुणाकडं, हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात तिथं निर्माण होतो। दादा, खरं तर या घटनेला 4 महिने झालेले आहेत। बारामती असेल, संपूर्ण महाराष्ट्र असेल, अजून देखील दुःखामध्ये आहे। तुम्ही देखील 4 महिने बारामतीत गावागावात फिरतात, कसं पाहताय दादा नसताना बारामती? नाही, दादा असताना आणि नसताना बारामतीत खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे। दादांनी एवढी विकास कामं इथं करून ठेवलीत आमच्या सगळ्यांच्यासाठी, जनतेला एवढी सोयी सुविधा त्यांनी दिलेली आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे गोष्टी पुढचे 20-25 वर्ष आम्हाला जे काय लागणारे हे सगळं आम्हाला दादांनी उपलब्ध करून दिलंय। आमच्या सगळ्यांचं काम आणि जबाबदारी आहे की जेवढं त्यांनी आम्हाला दिलंय ते आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे। बारामती स्वच्छ सुंदर आपण ठेवली पाहिजे, हीच दादांची इच्छा नेहमी होती की त्यांना झाडे पण खूप आवडायची। तिथं आपण पाणी देत राहिलोय, काही झाडी आता जळून पण जात आहेत।
दादांचं बारीक लक्ष असायचं. दर शनिवारी रविवारी ते बारामतीत असायचे, राऊंड घ्यायचे, विकास कामांची पाहणी ते करायचे. आणि कुठंतरी आता दादांची कमतरता आम्हाला सगळ्यांनाच जाणवते. कारण दादा जेव्हा होते आणि आता बारामतीत नाहीयेत, हे जमीन आसमानाचा फरक आहे. बारामतीकर पोरके झाले आणि आज जेव्हा आपण तालुक्यात येतो तर त्याची जाण सगळ्यांनाच होते. थोडं इथं बारामतीत येताना थोडं वेगळं वाटतं पूर्वीपेक्षा तरी. दादा, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजून देखील अर्थमंत्रीपद ते खातं सोपवलं गेलेलं नाही. ती खंत देखील व्यक्त केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. कसं बघताय? नाही, ते अर्थ खातं त्यांना दिलंच पाहिजे. कारण ते दादांकडे होतं आणि फक्त आता नाही पण बऱ्याच वर्षांपासून अर्थमंत्री हे दादा होते. आत्ताच जर अधिवेशन त्यांनी मांडलं असतं तर मग महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड झाला असता, जो दादांनीच केला असता, की सगळ्यात जास्त वेळी ज्यांनी अर्थ संकल्प मांडलेला आहे असा तो दादांचा रेकॉर्ड झाला असता. आणि ते खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं. त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी ते खातं परत राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं पाहिजे आणि ते 100% देतील हा विश्वास आहे. बघा, आता बऱ्यापैकी आपण आता सगळे जिराईत गावं आपण कव्हर केली. उन्हाळा वाढत चाललेला, त्याच्यामुळं आपण सुरुवातीला सगळी जिराईत गावं घेतली. त्याच्यात एक साधारण 45-50 गावं आपण फिरून आलोय. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे पाण्याचा. प्यायला सुद्धा पाणी नव्हतं. पण जानाई सिरसाई सिंचन भवनला जाऊन आम्ही जानाई सिरसाई त्यांना चालू करायला लावली. परत काही दिवस ती योजना थांबवलेली. पुरंदर उपसा पण चालू करायला लावली. आणि परवा मी तिथल्याच अधिकाऱ्यांशी बोललो आणि शेटे साहेबांशी पण बोललो. ते तिथलेच अधिकारी आहेत आणि परत एकदा आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी जानाई सिरसाईचं पाणी आता सोडलं आणि 10-12 दिवस आता आमच्या शेतकऱ्यांना इथं दिलासा मिळेल. पण पाणी असेल, चारा टंचाई असेल आणि बऱ्याच गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर जिथं लाईट नाहीये, 6 ते 10 इथं लोड शेडिंग चालू आहे. बऱ्याच महिन्यांपासून लोड शेडिंग चालू होतं. त्याच्यासाठी कालही आम्ही तिथं ऊर्जा भवनला गेलो, पेटकर साहेबांना भेटलो. पण काल संध्याकाळी एक गोष्ट तुम्हाला सांगायला आनंद वाटते की बऱ्याच गावांमध्ये पेटकर साहेबांच्या माध्यमातून, ऊर्जा भवनच्या माध्यमातून MSEBनी तिथं सगळ्यांना लाईट दिली. वाड्या वस्त्यांवर तिथं लाईट त्यांनी पोहोचवली. आणि त्यांनी आम्हाला असंही शब्द दिलाय की जी काही त्यांची कामं रखडलेली आहेत, जे राहिलेली कामं आहेत, ते येणाऱ्या 1, 7, 8, 10 दिवसात ते सगळी कामं पूर्ण करतील आणि बारामतीकरांना तसा दिलासा मिळेल. नक्कीच हे युगेंद्र दादा पवार होते. खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताला 4 महिने पूर्ण झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान येथील जे स्मृतीस्थळ आहे येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळेस आपल्याशी त्यांनी बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.